नमस्कार मित्रांनो, आज आपण निफ्टी 50 आणि बँक निफ्टी याचे विश्लेषण करणार आहोत. दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झालेली आहे आणि सोमवारी 8 तारखेला कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, निफ्टी 50 चा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर पहिलीच कॅन्डल ग्रीन कलरची तयार झालेली आहे. या ग्रीन कलर कॅन्डलचा आपण हाय आणि या ठिकाणी लो मार्क केलेला आहे. मार्केटने या हायचा ब्रेकआउट दिला नाही आणि या लोचा सुद्धा लवकर ब्रेकआउट दिला नाही. राईट मित्रांनो, ही जी लेवल आहे 21,743 या लेवलचा मार्केट ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु याचा ब्रेकआउट झाला नाही. मार्केटने याच लेवल पासून रेजिस्टन्स घेऊन डाऊनफॉल मोमेंट दाखवली आहे. कालची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पर्यंत मार्केटने डाऊनफॉल मोमेंट दाखवली आहे. तर मित्रांनो, ही जी काही मोमेंट होती ही कॅप्चर करण्यासारखी होती. तर कोणी कोणी ही मोमेंट कॅप्चर केलेली आहे खाली कमेंट करून सांगायचं आहे. राईट. त्यानंतर मार्केट हे साइडवेज मध्ये गेलेलं आहे. या ठिकाणी कोणीही ट्रेडिंग केलेली नसेल. राईट. त्यानंतर मार्केटने या लेवलचे सुद्धा ब्रेकडाऊन दिलेला आहे. मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे 21,629 आणि सपोर्ट घेऊन एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक पोर्ट साइडची एक मुवमेंट चांगली होती आणि ही एक मुवमेंट आहे कॉल साइडची. तर या दोन मुवमेंट या ठिकाणी चांगल्या दिसलेल्या आहे. तर कोणी कोणी या मुवमेंट कॅप्चर केलेल्या आहे खाली कमेंट करून सांगायचे मित्रांनो. राईट. आणि मार्केटने या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 21,709. आता आपल्याला सोमवारी 8 तारखेला अप साइडला कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात आणि डाऊन साइडला कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात, हे टार्गेट आपण या ठिकाणी बघूया. तर त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. टाइम फ्रेम आता चेंज करूया. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, निफ्टी 50 चा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि निफ्टी 50 ची क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे 21,709. मित्रांनो, सोमवारी 8 तारखेला जर आपल्याला कॉल साइडला जर जायचं असेल तर केव्हा आपण जायला पाहिजे? तर आपल्यासाठी महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे ही लेवल 21,743. जोपर्यंत या लेवलचं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत. लेवल आहे 21,644. राईट. मित्रांनो, या लेवलचं ब्रेकआउट झाल्यानंतरच आपल्याला कॉल साइडला जायचं आहे आणि आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 21,780. हे पहिलं टार्गेट आहे. त्यानंतर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर 21,800 हे पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर 834 एक आहे. त्यानंतर 21,880 हे टार्गेट आपल्याला अप साइडला बघायला मिळू शकतात. परंतु केव्हा बघायला मिळू शकतात? जेव्हा आपल्याला ही जी लेवल आहे 21,743 या लेवलचं ब्रेकआउट झाल्यानंतरच हे टार्गेट बघायला मिळू शकतात मित्रांनो. राईट. मित्रांनो, प्रश्न हा आहे की प्रॉफिट कोणत्या लेवलला बुक करायचं आहे? तर प्रॉफिट आपल्याला या लेवलला बुक करायचं आहे 21,834. का बुक करायचं आहे? कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत. राईट. ही जी लेवल आहे 21,644 या लेवल पर्यंत मार्केट डाऊनफॉल होऊ शकते. आणि मित्रांनो, या अगोदर 1 तारखेला जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून मार्केट हे डाऊनफॉल झालेलं आहे. तर सेम सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळू शकते. मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतो. राईट. तर ही लेवल खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. राईट. तर हे झाले अप साइडचे किंवा कॉल साइडचे टार्गेट. आता आपल्याला डाऊन साइडला किंवा पुट साइडला कोणते टार्गेट आहे आणि आपण पुट साइडला केव्हा जायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट जो असणार आहे तर ही लेवल आहे 21,677. आता महत्वाचा सपोर्ट का असणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आज या ठिकाणी मार्केटने कंटिन्यू सपोर्ट घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? सपोर्ट घेतलेला आहे. राईट. आता या ठिकाणी जर बघितलं या सपोर्टचं काय झालेलं आहे? ब्रेकडाउन झालेला आहे आणि ब्रेकडाउन झाल्यानंतर मार्केटने या लेवलला सपोर्ट घेऊन परत अप साइडला गेलेला आहे. राईट. आणि अप साइडला गेल्यानंतर मार्केटने या लेवलचं काय दिलेलं आहे? ब्रेकआउट दिलेलं आहे. परत मार्केट या लेवल पासून जर खाली आलं तर या ठिकाणी सपोर्ट घेऊन हे अप साइडला जाऊ शकतं या लेवल पर्यंत. राईट.
तर ही जी लेवल आहे मार्क करतो या ठिकाणी 21,677 या लेवलचं जोपर्यंत ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुढ साईडला जायचं नाही. या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,626 हे पहिलं टार्गेट असणार आहे मित्रांनो, राईट. पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,589, राईट. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे मित्रांनो, कारण मार्केट या लेवल पासून अप साईडला जाऊ शकतं, राईट. मित्रांनो, या अगोदर सुद्धा जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून अप साईडला गेलेला आहे, राईट. तर ही लेवल आपल्या चार्ट मध्ये मार्क करून घ्या 21,589. आणि या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे 21,558. त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,500. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे, कारण मार्केट या लेवल पासून अप साईडला जाऊ शकतं. आणि मित्रांनो, 3 तारखेला जर बघितलं मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथूनही अप साईड मुवमेंट दाखवली आहे. तर फायनल टार्गेट जे आहे तर या लेवलला बघायला मिळू शकतात, राईट. तर हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून घ्या. हे तुम्हाला सोमवारी 8 तारखेला नक्कीच कामाला येऊ शकतात, राईट. मित्रांनो, सोमवारी असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू साइडवेज रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं. तर या रेंज मध्ये ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, राईट. जोपर्यंत आपल्याला ही जी लेवल आहे 21,743 या लेवलचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. आणि डाऊन साईडला ही जी लेवल आहे 21,677 या लेवलचं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुढ साईडला जायचं नाही, राईट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सोमवारी 8 तारखेला निफ्टी 50 मध्ये मुवमेंट होऊ शकते, राईट. तर हे झालं निफ्टी 50चं अनालिसिस. आता आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस करायचं आहे. बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली आहे. पहिलेच कॅन्डल ग्रीन कलरचे आहे. या कॅन्डलचा आपण हाय मार्क केला आणि लो मार्क केलेला आहे. मार्केटने या हायचा ब्रेकआउट दिला नाही, मात्र या लोचा ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु याचा ब्रेकडाऊन झाला नाही. परंतु आपण या ठिकाणी एक 10:35 ला जर बघितलं तर मार्केटने या लेवलचा ब्रेकडाऊन दिलेला आहे, राईट. तर या ठिकाणी भरपूर जणांनी फोर्थ साईडला एंट्री घेतलेली असेल तर त्यांना या लेवल पर्यंत चांगलाच प्रॉफिट झालेला आहे. आपण या लेवल मध्ये जर प्रॉफिट कमवला असेल तर खाली कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो, राईट. आणि मित्रांनो, त्यानंतर जर बघितलं मार्केट हे साइडवेज रेंज मध्ये गेलेलं आहे तर या ठिकाणी कोणीही ट्रेडिंग केलेली नसेल. मित्रांनो, त्यानंतर मार्केटने ही जी लेवल आहे 48,037 या लेवलचा ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि या ठिकाणी एक इम्पॉर्टंट लेवल आहे 48,000 या लेवलचा सुद्धा ब्रेकडाऊन दिलेला आहे, राईट. आणि मार्केट या लेवलला गेलेला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे 47,852 या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केटने एक जबरदस्त अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. तर ही मुवमेंट कोणी कोणी कॅप्चर केलेली आहे खाली कमेंट करून सांगायचं आहे, राईट. आणि त्यानंतर मार्केटने या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 48,089 या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे. आता सोमवारी 8 तारखेला काय होऊ शकतं याचं विश्लेषण या ठिकाणी करायचं आहे, पण त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यावा लागेल. तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया आणि बघूया की सोमवारी कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते. बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला आहे 48,089. आता आपल्याला कॉल साईडला जर जायचं असेल तर आपण केव्हा जायला पाहिजे हे आता आपण बघूया. जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मार्क करतोय 48,165 या लेवलचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. आणि याचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,247 हे पहिलं टार्गेट असणार आहे, राईट. या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,328 हे टार्गेट असणार आहे. आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे, कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत. आणि या अगोदर जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून मार्केट हे डाऊनफॉल झालेलं आहे. तर सेम सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते, म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर याचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,404 हे पुढचं टार्गेट आहे. या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे 48,500, राईट. त्यानंतर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं
तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,621. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केटमध्ये एक अप ट्रेंड राहील, बुलिश ट्रेंड राहील, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो. राईट मित्रांनो, हे झाले अप साइड किंवा कॉल साइडचे टार्गेट. आता आपल्याला पुट साइडला किंवा डाऊन साइडला केव्हा जायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्यासाठी सपोर्ट लेवल जी असणार आहे ती म्हणजे 48,000 ही एक राउंड ऑफ लेवल आहे. या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊन अप साइडला जाऊ शकतं. म्हणून जोपर्यंत ही जी लेवल आहे 48,000 या लेवलचं ब्रेकआउट होत नाही, तोपर्यंत आपण पुट साइडला जायचं नाही. आणि याचं ब्रेकआउट झाल्यानंतर पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतात ही लेवल 47,944 हे पहिलं टार्गेट आहे. आणि या लेवलचं पण ब्रेकडाऊन झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,799 हे पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,696. त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 47,598. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे, कारण मार्केट इथून अप साइडला जाऊ शकतोय. आणि मित्रांनो, या अगोदर जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून हे मार्केट अप साइडला गेलेलं आहे. हा एक चांगला सपोर्ट या ठिकाणी आपल्याला सोमवारी बघायला मिळू शकतो. त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 47,479. तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो. राईट. तर हे झाले डाऊन साइडचे किंवा पुट साइडचे टार्गेट. राईट. मित्रांनो, सोमवारी असं पण शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं. तर या रेंज मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. जर आपल्याला ही जी लेवल आहे 47,165 या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर कॉल साइडला जायचं आहे. आणि डाऊन साइडला ही जी लेवल आहे 48,000 या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर आपल्याला पुट साइडला जायचं आहे. आणि टार्गेट ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहेत. या टार्गेटसाठी आपल्याला जायचं आहे मित्रांनो. राईट. अशा पद्धतीने बँक निफ्टीची सोमवारी 8 तारखेला मूव्हमेंट होऊ शकते. राईट. या ठिकाणी अप साइडला किंवा डाऊन साइडला जे काही टार्गेट मार्किंग करून ठेवलेले आहेत, हे टार्गेट तुम्ही सुद्धा तुमच्या चार्टमध्ये मार्किंग करून ठेवा. हे तुम्हाला सोमवारी कामाला येऊ शकतात. राईट. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि या YouTube चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.